आपण हनुमान चालीसा रोज म्हणतो, पण कधी विचार केला आहे का या 40 चौपायांमध्ये असं काय आहे की शतकानुशतके लोक याचा जप करतात? आज आपण हनुमान चालीसा मागे दडलेलं शास्त्रीय, मानसिक आणि वैज्ञानिक रहस्य पाहणार आहोत. चालीसा म्हणजे 40 ओव्या असलेले एक स्तोत्र. चालीसा हा शब्द 40 या संख्येवरून आला आहे. हनुमान चालीसा 16व्या शतकातील कवी तुलसीदासांनी रचली. पण हे फक्त धार्मिक स्तोत्र नाही, हे ध्वनिलहरींवर आधारित एक साऊंड हिलिंग टेक्निक आहे. विज्ञान सांगतं आपलं शरीर 70% पाण्यापासून बनलेलं आहे. कोणताही आवाज, कोणतीही फ्रिक्वेन्सी या पाण्यात सूक्ष्म कंपन निर्माण करते. मंत्र म्हणजे विशिष्ट स्पंदन असलेले शब्द. जेव्हा आपण हनुमान चालीसा म्हणतो तेव्हा प्रत्येक चौपाई मेंदू आणि शरीरावर विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा परिणाम करते. ध्यान, जप किंवा मंत्रांमध्ये 108 हे विशेष मानले जाते, कारण 108 ऊर्जा नाड्या, 108 ब्रह्मांडीय कंपनांचं प्रतिनिधित्व. 108 सेकंदाचा चालीसा जप मन शांत करण्यासाठी पुरेसा आहे. हनुमान चालीसा म्हणताना आपला मेंदू थेटा ब्रेनवेव्ह स्थितीत जातो. ही अवस्था ध्यानात मिळते. चालीसा जप केल्यावर काही मिनिटातच शरीर शांत का होतं त्याचा शोध मानसशास्त्रामध्ये आहे. जेव्हा आपण एखादी ओळ वारंवार म्हणतो, मेंदूतील ॲमिगडाला शांत होते, एनेक्झिटी कमी होते, हार्ट रेट स्थिर होतो आणि फोकस वाढतो. हनुमान चालीसा म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. जेव्हा तुम्ही जय हनुमान ज्ञानगुण सागर म्हणता तेव्हा तुमचा श्वास, आवाज, मेंदू आणि हृदय रिदममध्ये काम करू लागतात. यामुळे शरीरात एंडॉर्फिन्स निर्माण होतात. हे नैसर्गिक हॅपी हार्मोन्स आहेत. हनुमान चालीसाचे काही शब्द आणि त्यांचे कंपनं. तर काही शब्दांची फ्रिक्वेन्सी विशेष असते, जसे जय, राम, हनुमान, सीता, महाबली. जेव्हा आपण हे शब्द उच्चारतो एक विशिष्ट सकारात्मक व्हायब्रेशन तयार होतं. 528 हर्ट्झ हिलिंग फ्रिक्वेन्सीशी काही शब्द जुळतात. त्याचा परिणाम मानसिक तणावावर, हार्मोन्सवर आणि शरीरातील ऊर्जा केंद्रांवर होतो. प्राचीन ऋषींचं ध्वनिगणित म्हणजेच हनुमान चालीसा. तुलसीदासांनी चालीसा लिहिताना केवळ भक्ती नव्हे तर ध्वनी गणिताचा सूक्ष्म अभ्यास केला होता. प्रत्येक चौपाई 4 ओळी, प्रत्येक ओळीचा एक विशेष ताल आणि लय आहे. हाच ताल चित्त स्थिर करतो. तर आधुनिक संशोधन काय सांगतं? हजारो लोकांवर केलेल्या आधुनिक प्रयोगांमध्ये दिसलं, हनुमान चालीसा जप केल्यावर रक्तदाब 10 ते 12 पॉईंट्सने कमी होतो, पल्स रेट नियंत्रित राहतो, माइंडफुलनेस 31% वाढतो, डिप्रेशन सिम्पटम्स कमी होतात. म्हणजे चालीसा ही एक नॅचरल ब्रेन थेरपी आहे. चालीसा म्हणण्याचे काही प्रत्यक्ष फायदेही आहेत. दररोज 5 मिनिटे चालीसा म्हटल्याने तणाव 50% कमी होतो, नीट झोप येते, आत्मविश्वास वाढतो, युरा म्हणजेच तेज वाढते, नकारात्मक विचार दूर होतात, मेंदूची कार्यक्षमता वाढते. हनुमान चालीसा ही केवळ भक्ती नाही तर विज्ञान, ऊर्जा आणि मानसिक तंदुरुस्तीचं प्राचीन साधन आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर अध्यात्म विज्ञान व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. जय श्रीराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.